नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत त्यांच्यासाठी तसेच ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना या योजनेअंतर्गत 3-3 हजार रुपये मिळाले आहेत आणि काही अशा सुद्धा महिला आहेत की ज्यांचे फॉर्म हे वेळेवरती अप्रूव्ह झाले आहेत तरी देखील त्यांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळाले नाहीत, तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। तसेच काही महिला अशा सुद्धा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले, बँकेत सुद्धा जमा झाले आणि बँकेत पैसे जमा झाल्याबाबत त्यांना मेसेज सुद्धा आला, परंतु बँकेने ते पैसे कट करून घेतले आणि ते पैसे त्या महिलांना मिळाले नाही। त्याचे कारण म्हणजे महिलांचे बँक खाते हे बऱ्याच दिवसांपासून ऑपरेटच झाले नाही, त्यांच्या खात्यात मागील बऱ्याचशा दिवसांपासून कुठल्याही प्रकारचे व्यवहार हे झाले नाहीत। तसेच बँक खाते हे उघडल्यानंतर त्या खात्यात आपल्याला मिनिमम 1000 रुपये बॅलन्स हा ठेवावा लागतो। काही महिलांनी बँक खाते उघडल्यापासून त्यांच्या त्या खात्यात काहीही व्यवहार केले नाहीत, त्यामुळे त्यांचे ते बँक खाते मायनसमध्ये गेले आहे। त्यामुळे त्या बँक खात्यामध्ये जसे पण लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आले तसे ते पैसे बँकेने कट करून घेतले। परंतु आता अशा बँकांना शासनाकडून आदेश देण्यात आले आहे की महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कुठल्याही कंडिशनमध्ये कट करू नये। तसेच ज्या महिलांचे पैसे हे बँकेने कट केले आहेत ते पैसे त्या महिलांना वापस करावेत, असे शासनाकडून कडक निर्देश सर्वच बँकांना देण्यात आले आहेत। तर आता ज्या महिलांचे पैसे आलेत परंतु बँकेने कट करून घेतले त्यांना ते पैसे वापस तर होतीलच, तसेच त्यांच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी शासनाकडून देण्यात आली आहे। तसेच ज्या महिलांना अजून लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेच नाहीत त्यांना सुद्धा मोठी खुशखबर आहे। तर या दोन्ही महिलांसाठी शासनाकडून कोणती आनंदाची बातमी देण्यात आली आहे चला जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या महिलांना अजूनपर्यंत माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसेच मिळाले नाहीत त्यांना आता 4500 रुपये एकत्र मिळणार आहेत आणि ते कधी मिळणार आहेत तर 14 सप्टेंबर तर 19 सप्टेंबर या कालावधीत राहिलेल्या सर्व महिलांना 3 महिन्यांचे पैसे हे म्हणजेच 4500 रुपये वाटप होणार आहेत। 19 सप्टेंबर पर्यंत राहिलेल्या सर्व महिलांना म्हणजे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत आणि ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहेत अशा महिलांना 19 सप्टेंबर पर्यंत पैसे मिळणार आहेत। तसे मित्रांनो, आता ज्या महिलांना पैसे मिळाले आहेत म्हणजेच अगोदर ज्या महिलांना 3-3 हजार रुपये हे आलेले आहेत आता त्यांना सुद्धा खुशखबर आहे आणि ती म्हणजे त्यांच्याही बँक खात्यात सप्टेंबर महिन्यामध्ये एका महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। म्हणजेच त्यांना सुद्धा 14 सप्टेंबर तर 19 सप्टेंबर पर्यंत एका महिन्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये हे मिळणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता ज्या महिलांना पैसे हे अगोदर मिळालेले आहेत त्यांच्या सुद्धा बँक खात्यात 1500 रुपये हे जमा होतील आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही महिन्याचे पैसे हे जमा झाले नव्हते तर त्या महिलांना आता या ठिकाणी 4500 रुपये एकत्र 3 महिन्याचे जमा केले जाणार आहेत आणि हे पैसे मित्रांनो 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल। तसेच मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे हे मिळालेच नाहीत आणि त्यांचे आता फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, मंजूर झालेले आहेत आणि आता त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे हे मिळणार आहेत, अशा सर्व महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून घ्यायचे आहे। बँक खाते जर तुमचे लिंक नसेल तर मात्र तुम्हाला 14 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर दरम्यान जे काही पैसे हे जमा होतील ते पैसे जमा होण्यासाठी अडचण ही येऊ शकते। त्यामुळे अगोदरच आता तुमच्याकडे वेळ आहे तर बँकेत जाऊन तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यायची आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक नसेल तर ते लगेच त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे।